आज स्थायी समितीची बैठक पार पडली। याच्यामध्ये नवी मुंबई शहरामध्ये लेखा परीक्षणाच्या बाबतीमध्ये आपण आज अहवाल या ठिकाणी लेखा परीक्षणाच्या अधिकाऱ्यांकडून आलेला होता। परंतु त्याच्यामध्ये नवी मुंबई शहरामध्ये अनेक असे आपण या ठिकाणी काम महापालिकेच्या माध्यमातून विविध शहराच्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी म्हणजे नियोजित शहर म्हटलं जातं, त्या पद्धतीनं अनेक कामं आपण महत्त्वपूर्ण अशी घेतलेले आहेत आणि ते झालेल्या कामाचा पूर्ण म्हणजे काम करतेवेळी काम अगोदर निविदा आपण मागवतो आणि त्याच्यानंतर काम पूर्ण कंप्लीट होतं, त्याचा पूर्ण लेखाजोखा आज या ठिकाणी विषय आलेला होता। थर्ड पार्टी ऑडिट असेल, कन्सल असेल, या सर्व गोष्टीचा अहवाल घेतेवेळी आपण त्याची माहिती घेतोय का, कशा पद्धतीने घेतोय, ते काम कम्प्लिशन झालंय का, क्वालिटीचं झालंय का, ह्या सर्व गोष्टीमध्ये आज ओवापोह या ठिकाणी अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे। आणि खरं पाहिलं तर सविस्तर माहिती या ठिकाणी पुढील सभेमध्ये प्रत्येक इत्थंभूत माहिती देण्यात यावी अधिकाऱ्यांच्या लेखा परीक्षेच्या माध्यमातून या सर्व सदस्यांना आणि नवी मुंबई शहरातल्या नागरिकांना समजली पाहिजे, अशा दृष्टीने सूचना करण्यात आली। म्हटलं शिक्षण आणि आरोग्य या संदर्भामध्ये आपल्याला माहित आहे की महापालिका आणि आदरणीय गणेश नाईक साहेबांचं धोरणच आहे की या नवी मुंबई शहरामधील असणाऱ्या नागरिकांकरता शिक्षणाचं सुविधा ही अतिशय चांगल्या पद्धतीनं दर्जेदार मिळालं पाहिजे आणि मिळालंच पाहिजे। या संदर्भामध्ये सभागृह सुद्धा आणि लोकप्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी आग्रही असतात। त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या उपाययोजना किंवा त्यांच्या संदर्भामध्ये सगळ्या नियोजन चांगल्या पद्धतीने असावं, प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं, या संदर्भात सुद्धा आपण आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून महापालिका धोरण ठरवत। परंतु या ठिकाणी प्रयोगशाळेच्या साहित्य संदर्भामध्ये विषय आला असता या विषयाला आमच्या सर्व सदस्यांची मागणी होती की खरं पाहिलं तर आपण ही प्रयोगशाळा आपण करणार आहोत, आमचं यामध्ये दुमत नाही, परंतु या उपकरणे आपण जे प्रयोगशाळेमध्ये घेणार आहेत ते कोणत्या पद्धतीचे असणार आणि कशा पद्धतीनं ती उपकरणे आपण घेणार आहोत आणि कोणत्या कोणत्या शाळेमध्ये आपण ती उपकरणे प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरता त्याचं नियोजन केलेलं आहे, याची सविस्तर माहिती या ठिकाणी आज सादर नाही करता आली शिक्षण अधिकाऱ्यांना। त्यामुळं ते स्वतः पुढील मीटिंगमध्ये सर्व माहितीसह सादर करण्याकरता त्यांना हा विषय सांगितलेला आहे आणि त्यामुळे विषय आम्ही स्थगित ठेवलेला आहे।